अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पाणी साचलं. बंगल्याबाहेर आणि घरात पाणीच पाणी. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासन उत्तम कार्य करताय. लोकांनी सहकार्य करावं. मुंबई पोलिसांचं मुंबईकरांना आवाहन. आम्ही मुंबईकरांना सुरक्षित ठेवू. पालिका आयुक्त भूषण गगरानी यांचा मुंबईकरांना दिलासा. पालिका आयुक्तांनी घेतला पूरस्थितीचा आढावा. मुसळधार पावसाचा मुंबईकरांना फटका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा. तुफान पावसानं मुंबईची लाईफलाईन ठप्प. हार्बर मार्ग पूर्णपणे बंद. मध्य रेल्वेची वाहतूकही थांबली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. भिवंडी बाजार भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी. सतर्क राहण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन. तुर्भे एमआयडीसी परिसरातले रस्ते जलमय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनं बंद. पुढील काही तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट जारी. मुंबई आणि रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. प्रति तास 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज. पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. परगावी जाणाऱ्या गाड्या रखडल्या. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका. मराठवाड्यामध्ये पावसाचे 8 बळी. सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडळामध्ये जोरदार पाऊस. 100 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे गेल्या. तुफान पावसामुळे विद्यापीठाचा निर्णय. बेवड्या रिक्षाचालकानं महिला पोलिसाला फरफटवलं. साताऱ्यातल्या मोळाचा ओढा परिसरातील दुर्घटना. विमानानं जाताय. विमानतळावर लवकर या. इंडिगो विमान कंपनीचं आवाहन. मुंबईमध्ये संततधार. अनेक रस्त्यांवर पाणी भरलं. मुंबईकरांची दैना उडाली. शाळकरी मुलांवर भोलानाथ प्रसन्न. शाळेभोवती तळ साचल्यानं मुंबई आणि ठाण्यात शाळांना सुट्टी. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस. हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा. अंबा, सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली. नागोठणे शहरात शिरलं पुराचं पाणी. रायगड जिल्ह्याला पावसानं झोडपलं. रिळे पाचोळे गावात गावकऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर. ड्रोननं टिपली किनवट पुलावरील पाण्याची दृश्य. पैनगंगा नदीला पूर आल्यानं हैदराबादसह अनेक मार्ग बंद. जवळपास 50 गावांचा संपर्क तुटला. अनेक गावांना सतर्कतेचा इशारा. मुखेडमध्ये पूरस्थिती आवाक्याच्या बाहेर. लेंढी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. नुकसान भरपाई देण्यासाठी तत्काळ पंचनामे करा. 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारा. खासदार संदीपान भुमरेंचं प्रशासनाला आदेश. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस. धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फुटांनी उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेड इस्लापूर धरणातून मोठा विसर्ग. सहस्त्रकुंड धबधब्याचं विशाल रूप समोर.